अरे निखिल दादा, काय मस्त बाईक आहे रे तुझी. आपण कुठेतरी लॉंग ड्राईव्हला किंवा रायडिंगला जाऊयात. रायडिंगला ना जाऊयात, फक्त 9 ते 16 डिसेंबर सोड. बरं. अभिषेक दादा, मस्त हिवाळा आहे. मी काय म्हणतो, आपण कुठेतरी ट्रेकिंगला किंवा हिल स्टेशनला जाऊयात फिरायला. काय बोलतोस? अरे जाऊयात ना, पण मी काय बोलतो, 9 ते 16 डिसेंबर सोडून जाऊ. लॉंग ड्राईव्ह राहिलं, ट्रेकिंग पण राहिलं, मूवी, हा मूवीला तर जाऊ शकतो. सुजल, 13 डिसेंबरला एक नवीन मूवी येतोय. आपण जाऊयात का पाहायला? येशील तू? अरे आपण गेलो असतो मूवी पाहायला, पण 13 डिसेंबर नको, 9 ते 16 डिसेंबर नंतर बघ. काय तू पण? ताई बघ ना यार, माझ्यासोबत कोणीच फिरायला येत नाही. मी काय बोलतो, तू आई आणि बाबांना विचार ना, आपण मस्त फॅमिली ट्रिपला जाऊया. हो जाऊया ना आपण, आणि हो. मस्त धमाली करूया. हो. पण 9 ते 16 डिसेंबर झालं की मग जाऊया. काय यार ताई, ट्रेकिंग पण नाही, मूवी पण नाही, ट्रिप पण नाही. अरे काय झालं, असं नाराज का बसलाय? अरे कृष्णा बघ ना, मला कुठेतरी फिरायला जायचंय, एन्जॉयमेंट करायची, पण कोणीच तयार नाही. सगळे एकच कारण देत आहेत, 9 ते 16 डिसेंबर नको. अरे पण नक्की आहे काय 9 ते 16 डिसेंबर? अरे हेच तर आपली खरी एन्जॉयमेंट आहे. 9 ते 16 डिसेंबर हेच तर खरं आपलं एन्जॉयमेंट आहे. चल तुला नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ देवदर्शनी नेहरू केंद्राच्या माध्यमातून आपले श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांची खरी दिवाळी म्हणजे दत्त जयंती. आणि ही दत्त जयंती सुरू होते येत्या 9 डिसेंबर पासून ते 16 डिसेंबर 2024 पर्यंत. हा सप्ताह सोहळा 7 दिवसांचा आहे. या सप्ताह सोहळ्यात गुरुचरित्राचं वाचनच नव्हे, तर या सप्ताह सोहळ्यामध्ये आपली सेवा याग याही होणार आहे. तर त्या सेवा आणि याग हे नेमकं कोणते ते आता आपण बघूया. आज मनुष्याकडे पैसा आणि शक्ती किती जरी असेल, पण बुद्धीचा योग्य वापर केला नाही तर सारे व्यर्थ आहे. बुद्धी प्राप्तीसाठी आणि विघ्नांच्या नाशासाठी गणेश यागाच्या माध्यमातून गणेशांची सेवा केली जाते. गणपती अथर्व शीर्ष म्हणत गणेश यागाच्या दिवशी मोदक, दुर्वा, लाया इत्यादींचे हवन केले जाते. यामुळे आपली रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात, विद्याप्राप्ती होते, प्रमोशन कार्य संपन्न होतात, कोर्ट कचेरीची रखडलेली कामे होतात. गीताई याग, जी व्यक्ती संसाराच्या तुरुंगात जखडून जाते त्याला सोडवण्याचं काम गीताई करते. आचार्य विनोबा भावेंनी लिहिलेला हा ग्रंथ याचे वाचन व हवन केले जाते. या यागामुळे हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागा होतो. या यागामुळे द्वेष, मत्सर कमी होतो, अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते. आम्ही विविध देवांची सेवा केली, परंतु ज्या गुरूंनी आम्हाला मार्ग दाखवला त्याच परब्रह्माची सेवा केली नाही तर आपली सेवा परिपूर्ण होत नाही. जीवनातील संकट, दारिद्र्य तेच दूर करू शकतात. म्हणून स्वामी सेवेकरी स्वामी आईला सहकुटुंब येऊन स्वामी यागेच्या सेवेतून जेवण देतात, ज्याला अभिषेक करतात. हा स्वामी माझा ध्यास, हा स्वामी माझा घास, हा स्वामी माझा श्वास या सेवेने स्वस्वरक्षण प्राप्त होते. अकाल मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतो. प्रत्येक यागाचे महत्व आगळ आहे. जसा माणसाचा प्रश्न तशी आपल्याला कुलदेवीची सेवा दिली जाते. हा याग आई भगवतीचा याग आहे. या दिवशी आपण 11 अलंकार देवीला अर्पण करतो. माणूस आहे म्हणल्यावर संसार आहे, आणि संसारात विवाह, नोकरी, संपत्ती यासारखे अनेक प्रश्न उद्भवतात. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण दुर्गा सप्तशती याचे पारायण करतो. आणि हे पारायण केल्यानंतर या सगळ्या समस्या दूर होऊन आपल्यावरती कुलदेवीचे आशीर्वाद सदैव राहतात. रुद्रयाग, भगवान शंकराची सेवा प्रत्येकासाठी फार महत्वाची असते. त्यामुळे त्यांना आवडणाऱ्या रुद्राची सेवा सप्ताहात केली जाते. ही सेवा केल्यामुळे पितृदोष नष्ट होतात. रुद्रयागाच्या दिवशी दहीभात लेपन शंकराच्या पेंडीवर केले जाते. आपल्या घरामध्ये अन्नाचे दोष मोठ्या प्रमाणावर असतात. ते दोष घालवण्यासाठी दहीभात लेपनाचा कार्यक्रम फार महत्वाचा असतो. आरोग्य प्राप्ती, दीर्घ आजारापासून मुक्ती, स्थिर लक्ष्मी प्राप्तीस लाभते.
या सर्व यांगांसोबतच दररोज सप्ताहात सर्व देवांना अधिष्ठित करतात. नित्य स्वाहाकार म्हणजे स्थापित देवतांचे नाममंत्राने केले जाणारे हवन. आपण जेव्हा एखादा मंत्र स्वाहा म्हणून यज्ञकुंडात टाकतो तेव्हा परमेश्वर अन्न ग्रहण करत असतात. प्रत्येक मनुष्याचे प्रश्न सुटावेत म्हणून देवांच्या दर्शनासोबतच त्यांना जेवण देण्याची संधी या माध्यमातून महाराज माऊलींनी दिलेली आहे. साप्ताहिक आळत रोज सकाळी 8 ते 10 मध्ये ग्रंथ वाचन होते. त्यामध्ये श्री गुरुचरित्र, श्री नवनाथ ग्रंथ, श्री भागवत ग्रंथ इत्यादी ग्रंथ वाचन होते. सप्त्याचा आत्मा म्हणजे प्रहर सेवेमध्ये प्रत्येकी 2 सेवेकरी हे सारामृत, वीणावादन, जपमाळ ही सेवा रुजू करत असतात. तसेच ही सेवा कधीही खंड होऊन देत नाही. सकाळी 8 ते रात्री 8 या काळामध्ये महिला सेवेकरी सेवा रुजू करत असतात. तसेच रात्री 8 ते सकाळी 8 या काळामध्ये पुरुष सेवेकरी आपली सेवा रुजू करत असतात. दुपारी आणि रात्री 12 ते 4 या वेळेमध्ये केलेली सेवा ही कठीण काळात केलेली सेवा असं मानलं जातं आणि त्याचे पुण्य हे सेवेकऱ्यांना द्विगुणित मिळत असतं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. चला तर येताना मग 9 ते 16 डिसेंबर श्री स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी